आपल्याकडे एक मराठा वेळ आहे, स्वराज्याचा, शिवाजी राजाचा, भगवाचा. तुपे माजी उपसरपंच विद्यमान टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या. द्वारका स्पोर्ट्स क्लब अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने केले गेलेले आहे. ग्राउंडच्या बाहेर जे उपस्थित आहे त्यांना विनंती आहे, कृपया मंचाच्या समोर येऊन बसायचे. सर्वांना विनंती आहे, मंचाच्या समोर बसण्याची व्यवस्था केलेली आहे सर्वांनी. युवा उद्योजक रोदशेठ तुपे यांच्या हस्ते मैदानाचं उद्घाटन झालेलं आहे. धन्यवाद. आपण ग्राउंडवर यायचे, सर्वांना विनंती आहे. शंकर महाराज महाळुंकर खेळाची प्रचंड आवड असणारे सगळे या ठिकाणी भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचा आयोजन द्वारका स्पोर्ट्स क्लब यांच्याकडून करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी उपस्थित असणारे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. ग्राउंडचं देखील उद्घाटन झालेलं आहे. बाहेर असणाऱ्या खेळाडूंना विनंती आहे, कृपया ग्राउंड मध्ये यायचे. एक 10 मिनिटात आपले मॅच सुरू होणार आहे. आपला सत्कार करण्यात येत आहे. आपला सत्कार आमच्या टीमचे सदस्य माननीय उल्हास देशमुख डॉक्टर आपण यायचं, मंचावर यायचं आणि रोदा शेठ यांचा आपण सन्मान करायचा. चला. माननीय श्री विश्वनाथ अप्पा माळुंकर विद्यमान उपसरपंच माळुंगे, सचिन दादा पवार आपण यायचं आणि राजू यांचा सन्मान करायचा. कार्यक्रमाच्या निमित्ताने शेखर भाऊ तुपे माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आपणही आलात. आपलाही सन्मान या ठिकाणी होणार आहे. आपला सन्मान करण्यासाठी दीपक मोरे आपणही आलात. आपला सन्मान सचिन पवार आपण करायचा. टाळ्या वाजवायच्या बाकीसाठी मी तिवारी साहेब आपण यायचे आणि सुधीर भाऊंचा सन्मान करायचा. टाळ्या वाजवायच्या. खेळायला देखील ते येतात, त्यांचाही सन्मान या ठिकाणी होणार आहे. मी विनायक परीख यांना धन्यवाद यांना विनंती करतो, आपण आम्हाला मार्गदर्शनपर 2 शब्द सांगावे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र प्रतिमेस विनम्र अभिवादन करून आज या ठिकाणी द्वारका स्पोर्ट्स क्लब महांगे यांच्या वतीने या ठिकाणी भव्य व्हॉलीबॉल स्पर्धा 2024 या स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि त्या स्पर्धा ची सुरुवात होत असताना प्रामुख्याने त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित महांगे नगरीचे विद्यमान उपसरपंच आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक विश्वनाथ अप्पा महांकर, त्याचप्रमाणे अखिल विश्व हिंदू परिषदेचे वारकरी परिषदेचे प्रमुख महाराज शंकर भाऊ महांकर, माजी उपसरपंच शेखर भाऊ तुपे, त्याचप्रमाणे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नितीन भाऊ फलके,
भैरवनाथ जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष आमचे सहकारी राजूदादा भोसले, त्याचप्रमाणे द्वारका सोसायटीचे विद्यमान चेअरमन सुधीर भाऊ भांगरे, व्यासपीठावरती उपस्थित असणारे सर्व मान्यवर, प्रामुख्याने उपस्थित राहिलेले सर्व खेळाडू, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित राहिले, प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी आमच्या महांगी ग्रामस्थांच्या वतीने तसेच या स्पर्धेचे सर्व आयोजक यांच्या वतीने आपल्या मनापासून आजच्या या स्पर्धेचा आयोजक आणि प्रामुख्यानं ज्यांनी ह्या स्पर्धेसाठी ॲडव्होकेट विकास भाऊ मानकर खरं तर यांच्या आग्रह खातर आणि त्यांनी ठरवलं, त्यामुळे या स्पर्धा या ठिकाणी केली. विकास भाऊ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो की खऱ्या अर्थानं एक आगळ्या वेगळ्या पद्धतीची स्पर्धा त्यांनी या गावामध्ये आयोजित केलेली आहे. दैनंदिन जीवनामध्ये आपण पाहतो हे स्पर्धात्मक युग आहे आणि या स्पर्धात्मक युगामध्ये प्रत्येक जण आपल्या कामामध्ये आणि व्यापारामध्ये व्यस्त झालेला आहे. परंतु आपण पाहतो की कुठलाही खेळ असो त्या खेळामध्ये खेळाडूंचं जे योगदान आहे ते प्रामुख्याने कौतुकास्पद असते. किती कष्ट करावं लागतं हे ते खेळाडूच्या पलीकडे कोणी सांगू शकत नाही आणि खऱ्या अर्थाने त्यांनी केलेल्या कष्टाचं आणि त्यांनी जे दैनंदिन जीवनामध्ये जे योगदान दिलेलं असतं त्या खेळासाठी, त्या खेळाचं खऱ्या अर्थाने कौतुक व्हावा, त्यांच्या कलागुणांचं कौतुक व्हावा, त्या प्रामुख उद्देशाने या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. आणि मला वाटतं की आपल्या ग्रामीण भागामध्ये प्रथमतःच अशा पद्धतीची स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली गेलेली आहे. अनेक आगळ्या वेगळ्या प्रकारचा खेळ हा आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि ह्या खेळामध्ये खऱ्या अर्थाने खेळाडूची फिजिकल, बौद्धिक आणि शारीरिक क्षमता त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते. मनापासून आभार मानतो आणि जे स्पर्धक या स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्या सर्वांना या खेळासाठी मनापासून शुभेच्छा, सदिच्छा देतो आणि खेळाडू वृत्तीने हा खेळ त्या ठिकाणी संपन्न करून खऱ्या अर्थाने यश मिळवाल आणि या ठिकाणी या स्पर्धेला एक आगळं वेगळं स्थान तुम्ही या ठिकाणी निर्माण करून देसाल अशी या ठिकाणी आशा बाळगतो. आणि पुन्हा एकदा एक आगळ्या वेगळ्या प्रकारची स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्याबद्दल आमच्या महांगे ग्रामस्थांच्या वतीने या स्पर्धेचे सर्व आयोजक यांचं मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि अशाच पद्धतीच्या स्पर्धा या ठिकाणी वारंवार तुम्ही या ठिकाणी आयोजित करा अशा पद्धतीची सदिच्छा आणि शुभेच्छा देतो. आणि ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आम्ही कुठल्याही प्रकारची आपल्याला अडचण येणार नाही याची दक्षता आदरणीय सरपंच या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, यांच्या वतीने आपल्याला ग्वाही देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. नगरीच्या विद्यमान ग्रामपंचायत सरपंच अर्चनाताई माळुंकर, आपणही आलात, आपलाही सन्मान या ठिकाणी होणार आहे. आपणही आलात, आपलेही स्वागत. अमोल माजी उपसरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, आपणही मंचावर यायचं, आपला या ठिकाणी सन्मान केला जाईल. आपलाही या ठिकाणी सन्मान केला जाईल. मी सचिन दादांना विनंती करतो की आपण रेटोडे साहेबांचा सन्मान करायचा. अमोल भाऊ पुंड सीए, आपण देखील आलात, आपलाही सन्मान या ठिकाणी होत आहे. आपणही मंचावर यायचे, कृपया आपणही
त्याचबरोबर सीए निखिल भाऊ काळोखे, त्याचबरोबर स्वप्नील सागर टॅक्स कन्सल्टंट, आपणही आलात, आपलाही सन्मान या ठिकाणी होत आहे. कृपया आपल्यास विनंती. आमच्या टीमने प्रचंड अशी मेहनत घेतली आणि आमच्या प्रयत्नाला जरूर यश आलेलं आहे. त्याचबरोबर आम्ही ह्या स्पर्धा भरवण्याचं त्या दृष्टीने ह्या खेळाचं आयोजन आम्ही केलेलं आहे. आणि प्रथम वंदन करतो आणि या ठिकाणी द्वारका स्पोर्ट्स क्लब महाळुंगे यांनी या ठिकाणी जे व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन केलं, हा जो उपक्रम आहे अतिशय खूप म्हणजे खूपच चांगला आहे. कारण की आम्हाला जसं आठवते या ठिकाणी आमचे मार्गदर्शक व आमचे ज्येष्ठ या ठिकाणी उपस्थित आहेत की मला वाटतं आमच्या गावामध्ये गेली 35 ते 40 वर्षापूर्वी खूप मोठ्या प्रमाणात स्पर्धा व्हायच्या. मग त्या कबड्डी स्पर्धा असेल, व्हॉलीबॉल स्पर्धा असेल आणि त्यानंतरच्या काळामध्ये जर पाहिलं गेलं तर कुठल्याच स्पर्धा होत नाही. मग त्यानंतर आमच्या गावातल्या आता ज्यांनी स्पर्धेमध्ये हिरारीने भाग घेतला, ज्यांनी आयोजन केलं, म्हणजे त्यामध्ये विकास महाळुंकर असतील, त्यांनी मला वाटतं राज्य ठिकाणी जाऊन राज्य पातळीवर जाऊन त्यांनी आपल्या खेळाचं कर्तृत्व दाखवलेलं आहे. आणि त्यानंतर त्यांच्याबरोबर सहकारी असतील, दयानंद भाऊ असतील, डॉक्टर असतील, सुरसे साहेब असतील, या सर्वांनी मिळून या ठिकाणी कंटिन्यू प्रॅक्टिस केली आणि बाहेर ठिकाणच्या स्पर्धा पाहिल्या. त्यांनी आता त्यांच्या निवेदनात सांगितलेलं आहे की बाहेर गेल्यानंतर पाहायला मिळते आणि आपल्या गावामध्ये अशा स्पर्धा खऱ्या अर्थाने मैदानी स्पर्धा व्हायला पाहिजेत. आणि मी आवर्जून यांना सांगतो की तुम्ही स्वतः खेळलेच पाहिजे, पण तुमच्याबरोबर गावातील जे तरुण सहकारी असतील त्यांना बोलावून मग ते शाळेमधील आमचे 8वी ते 10वी पर्यंत विद्यार्थी असतील, 7वीचे विद्यार्थी असतील, यांना खेळाची आवड निर्माण झाली पाहिजे आणि तुमच्यासारखेच खेळाडू या ठिकाणी तयार झाले पाहिजे, जेणेकरून महाळुंगेचं नाव बाहेर लौकिक होईल. कारण मला आठवतं त्यावेळेस मला वाटतं कैलासवासी आपले शिवाजीराव मुंडे अण्णा असतील, अण्णांचं नाव मला वाटतं आपल्या तालुक्यात जिल्ह्यात होतं. पण अण्णा असे कबड्डीचे खेळाडू होते की त्यांना मला वाटतं असतं की जर एंट्री केली तर कोणी पकडणं शक्यच नव्हतं. कारण त्यांची हाईट असेल, त्यांचा खेळाचा रुबाब असेल, कारण पूर्वीचे सामने तालमीपूर्वी व्हायचे. आणि तुमचे 26 जानेवारी झाल्यानंतर मला वाटतं गाव पातळीवरती ही ज्येष्ठ मंडळी खूप मोठ्या प्रमाणात स्पर्धा ठेवायची आणि त्या स्पर्धेचं आयोजन पाहण्यासाठी आम्ही राहायचो. पण आता आम्हाला दुःख होतं की आम्ही या ठिकाणी आल्यानंतर खरोखर ज्या मैदानी स्पर्धा पाहिजे त्या व्हायला पाहिजे त्या होत नाही. कारण मुलांचा आत्ता खेळ कसे झाले, सगळे क्रिकेट वगैरे चालते, बॉल कधीतरी येतो, तो पकडला टाकला तर जमते. परंतु हे जे व्हॉलीबॉल असेल, तुमचा कबड्डी स्पर्धा असेल, ह्याच्यात खरोखर जे शरीराला आवश्यक आहे, जे आपण आपल्याला ज्या कसरत केली पाहिजे ती या खेळातूनच खरोखर होती. मनापासून धन्यवाद मानतो. आणि या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी उपस्थित राहिलेत, मग बाळासाहेब माळुंकर असतील, किसननाना माळुंकर असतील, बाबांना म्हाताळे असतील, आपच्या गावच्या प्रथम नागरिक सरपंच सर अर्चना माळुंकर असतील, या ठिकाणी उपस्थित झाले. त्याबद्दल या स्पोर्ट्सच्या क्लबच्या वतीने मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद. बाबा महाराज यांच्या पावन आणि पुण्यभूमीमध्ये या द्वारका स्पोर्ट क्लब महाळुंगे यांनी या ठिकाणी व्हॉलीबॉलची चांगला उपक्रम राबवलेला आहे. त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ, सर्व महिला, सरपंच, सर्व तरुण मित्र या ठिकाणी या व्हॉलीबॉलच्या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेले आहेत. त्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो व या ठिकाणी मी थांबतो. रामकृष्ण. आदरणीय व्यासपीठ आणि इथे जमलेल्या सर्व बंधू भगिनींनी, आज जे तुम्ही व्हॉलीबॉलच्या स्पर्धा भरवलेल्या आहेत त्या खूपच म्हणजे उत्तेजनार्थ आहेत. मी या निमित्ताने एवढंच सांगू इच्छिते की मोठ्या मुलांच्या किंवा मोठ्या स्पर्धकांच्या जशा स्पर्धा भरवता तसं लहान मुलांसाठीही काहीतरी तुम्ही करावं. वेगळ्या प्रकारच्या स्पर्धा घ्याव्यात, त्यातून त्यांना उत्तेजन मिळेल. किंवा हे टीव्ही मोबाईल घेऊन जी मुलं तासनतास बसतात तर ते सोडून काहीतरी वेगळं शारीरिक म्हणजे त्यांची कसरत झाली पाहिजे आणि ती आता खरंच काळाची गरज आहे. मी या निमित्ताने सर्वांना सांगू इच्छिते की आपल्या मुलांसाठी, पुढील पिढी घडवण्यासाठी
लहान मुलांसाठीही असे तुम्ही विविध उपक्रम करत जा. त्यासाठी जी तुम्हाला मदत लागेल ग्रामपंचायतच्या वतीने, उपसरपंच, सरपंच, माझे सहकारी सदस्य सर्वांच्या वतीनं मी तुम्हाला करण्याचा प्रयत्न करते. आणि मला इन्व्हाइट केल्याबद्दल सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानते. थांबते. धन्यवाद. आणि आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही सर्वजण आलात, त्यांचा मी आभार व्यक्त करतो. प्रथमतः आम्हाला जे मोठं सहयोग लाभला त्यामध्ये आम्हाला चषक सौजन्य दिलं ते आमच्या गावच्या सरपंच अर्चनाताई माळुंकर पाटील, तसेच आम्हाला जो प्रथम क्रमांक दिला त्यामध्ये रोजा शेठ तुपे असतील, त्याचप्रमाणे माजी उपसरपंच शेखरदादा तुपे असतील, नितीनदादा फलके, राजूदादा भोसले, गोविंद शेठ घाटे, किरण शेठ खराबी, तुषार शेठ मुटके, निलेश शेठ जयदेव, नितीन शेठ फलके, शेखर तुपे, जीवनदादा मेंढे, किरणदादा पवार, ऋषिकेश मेंढे, शरद बोत्रे, निलेश रेटवडे सीए, अमर मोर्डे सीए, विठ्ठल कडा असतील, किरण शेठ कडा असतील, नंतर सचिन शेठ कडा असतील, डॉक्टर सचिन नांगरे असतील, आमचे द्वारका सोसायटीचे चेअरमन सुधीर भांद्रे, तर त्याचप्रमाणे सूर्यकांत इंगवले असतील. या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि या सर्वांसाठी एकच म्हणेल की अखंड शिरवे राहील आपल्या विशेष सहकार्याचा भार, अखंड शिरवे राहील आपल्या विशेष सहकार्याचा भार. आणि शब्दातून व्यक्त करतो तुमचे मनपूर्वक आभार आभार आभार. थँक्यू सो व्हेरी मच. आपण सर्वजण आलात, पुन्हा एकदा आपला आभार व्यक्त करतो. डीसीसी वांद्रे सुंदर असं खेळ करताना तितका सुंदर खेळ श्रीनाथ स्पोर्ट्स क्लब तळेगाव धंडरे. सुंदर असा फटका श्रीनाथ स्पोर्ट्स क्लब तळेगाव धंडरे यांचा उत्कृष्ट असा खेळाडू उत्कृष्ट स्मॅश मारलाय. गुणसंख्या झाली तळेगाव डोंगरे 4 वांद्रे 0. सुंदर असा फटका परत उभा आहे. पॉईंट झाले 7 वांद्रे 0. वांद्रे राजू आपलं खातं गेलेलं नाहीये. 8-0 तळेगाव डोंगरे 8 वांद्रे 0. पाहूया वांद्रे आपला भोपळा केव्हा फोडता येतो. आणि तळेगाव डोंगरे यांनी त्यांना मदत केली आहे भोपळा फोडायला, खातं उघडण्यासाठी. 1 वांद्रे 1 तळेगाव डोंगरे 9. आणि या सामन्यावरती तळेगाव डोंगरे श्रीनाथ स्पोर्ट्स क्लबची पकड. नेटच चालत नाही. काय चालत काय करेल लोडच घ्या. गटाराची सर्व्हिस एक काम करा ना भाऊ, पिशवी काढा खाली राहून यावर राहून याला गरम नाही, याला गरम नाही. बाहेर जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती आहे कृपया बसण्यासाठी सिटिंग अरेंजमेंट आहे. त्यांनी सर्व पुढच्या प्रेक्षकांना बसण्यासाठी ठेवायचे. आयोजक कुठे गेले? आयोजक बसण्यासाठी व्यवस्था करायची.
नेट. गुणसंख्या झाली तळेगाव डोंगरे 12 वांद्रे 2. पॉईंट मिळाला तो तळेगाव संघाला. श्रीनाथ स्पोर्ट्स तळेगाव 13 DCC वांद्रे 2. सॉफ्टवेअर जाऊन लाईव्ह करा. या सामन्याचे रेफरी म्हणून अमर पाटील काम पाहत आहेत. सुंदर असे खेळाडू उत्कृष्ट असा खेळ करतात. गेम पॉइंट, सेट पॉइंट. सुंदर असा फटका. आणि पहिला सेट श्रीनाथ स्पोर्ट्स क्लब तळेगाव डोंगरे यांनी जिंकलेला आहे. चार्जिंग काढा नाही तुम्ही, गरम होत असेल त्या गरममुळे चार्जिंग काढा, चार्जर काढून ठेवा ना. हो हिट होत ना जास्त, बाहेर काढला ना आपलं सेंटर खाली पास होण्यासाठी हवा ठेवा. आता सुरू असलेला सामना DCC स्पोर्ट्स क्लब वांद्रे विरुद्ध श्रीनाथ स्पोर्ट्स क्लब तळेगाव डोंगरे. आणि पहिला सेट तळेगाव डोंगरे श्रीनाथ स्पोर्ट्स क्लबने जिंकलेला आहे. पाहूया पुढील सेटला DCC काय कमाल करतायत का. सामना संघर्ष वॉरियर्स शेगाव विरुद्ध लोणावळा. दोन्ही संघांनी तयार राहायचं. दोन्ही संघांचे कॅप्टन कृपया त्यांनी माईकशी संपर्क साधायचा. केळगाव आणि तळेगाव दोन्ही संघांच्या कॅप्टननी माईकशी संपर्क साधायचा. सबसिडी आहे आपल्याला नाही ना, गरमचा प्रश्नच नाही. एवढं 16 तास 20-22 तास यापूर्वी खेळवला गेलेला सामना चिंतामणी स्पोर्ट्स क्लब विरुद्ध साई क्लब यांनी देखील माईकशी संपर्क साधायचा. अहो इथं माईक नाही, तिकडे आमचं काही नाही. काय तिकडे माईक नाही, आपण डायरेक्ट तिकडे. यापूर्वी होणारा सामना लोणावळा विरुद्ध केळगाव. संघर्ष वॉरियर्स शेगाव या संघाने टॉस जिंकलेला आहे. ग्राउंड पैसे. ओके. स्पीड आहे आपल्या बघितलं.
स्कोर तळेगाव डोंगरे 3 वांद्रे 2. पाहूया या सामन्यात वांद्रे काही कमाल करून दाखवत आहेत का. हा सामना त्यांना जिंकायचा असेल तर चुरशीने खेळावा लागेल. यानंतर होणारा सामना केळगाव विरुद्ध लोणावळा. अत्यंत चुरशीचा सामना होणार आहे. तळेगाव डोंगरे 7 उत्तरे 2. चालू आहे नेटमुळे थोडंसं लिंक पाठवतो. तळेगाव डोंगरे संघाचे कॅप्टन सोमनाथ भाऊ भुजबळ आपला संघ अत्यंत सुंदर असा खेळ करत आहे. संघाकडून सुंदर असा खेळ. या मॅचचं रेफरी म्हणून काम पाहत आहेत द्वारका स्पोर्ट्स क्लब टीमचे अमर पाटील, नवोदित खेळाडू अमर पाटील, कुमार अमर पाटील, आणि हा सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. अशाच प्रकारचा खेळ आपणही केला पाहिजे अशी अपेक्षा. अहो काय आलं आताची स्पीड दिली 100 सगळं डिजिटल या सामन्याचे अंपायर म्हणून पवार काम पाहत आहेत. कदाचित त्यांना देखील समजत नसेल काय चाललंय ते. तळेगाव डोंगरे 3 पॉईंट. विजयाच्या अत्यंत जवळ सिन्नर स्पोर्ट्स क्लब तळेगाव डोंगरे 1 पॉईंट दूर फक्त. आणि मला वाटतं हा सामना सिन्नर स्पोर्ट्स क्लब तळेगाव डोंगरे यांनी जिंकलेला आहे. जोरदार टाळ्या. सुंदर असा खेळ. सामना तळेगाव विरुद्ध केळगाव.
संघर्ष वाढवण्यासाठी आपलं खातं उघडलेलं आहे. 68 kbps म्हणते मग टाकू एवढं डायरेक्ट. सुंदर असा फटका परंतु बाहेर. सेटिंग मागली भाऊ भाऊ सेटिंग मागते तिकडे नाही कॅन्सल करू करू कॅन्सल. The stream byte rate lower than the recommended bit rate. We recommend that you are सुंदर असा डिफेन्स लोणावळा टीम कडून. संघर्ष 2 लोणावळा 4 आणि बाहेर. संघर्ष 3 लोणावळा 4. आयोजकांना विनंती आहे मंचाच्या उजव्या बाजूला काही चेअर्स जर ठेवल्या तर प्रेक्षक बसतील. द्वारका स्पोर्ट्स क्लबचे आयोजक काही प्रेक्षक उभे आहेत त्यांच्यासाठी खुर्ची ठेवण्याची व्यवस्था करावी. द्वारका स्पोर्ट्स क्लब आयोजक कुठे असतील त्यांनी ताबडतोब इकडे यायचं. संघर्ष 6 लोणावळा 5. दोन्ही संघाचे समान मिळून झाले 6-6. सुंदर असा फटका. ज्या टीमने रजिस्ट्रेशन केलेलं आहे, ज्या टीम नवीन या ठिकाणी आलेल्या आहेत खेळायला, त्यांनी कृपया माईकशी संपर्क साधायचा आहे. सुंदर असा फटका. संघर्ष वॉरियर्स सुंदर असा खेळ. तितक्या ताकदीचा लोणावळा संघ. संघर्ष 8 लोणावळा 6. सुंदर असा फटका. तितकाच डिफेन्स सुंदर परंतु बाहेर. संघर्ष 8 लोणावळा 7. पॉइंट मध्ये बदल. यानंतर होणारा सामना द्वारका स्पोर्ट्स क्लब सी
आयफेल सिटी खराबवाडी यानंतर होणारा सामना आयफेल सिटी खराबवाडी विरुद्ध द्वारका स्पोर्ट्स क्लब 3. दोन्ही कॅप्टन यांना विनंती आहे की त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. द्वारका स्पोर्ट्स क्लब सी संघाचे कॅप्टन आणि आयफेल सिटी संघाचे कॅप्टन यांनी ताबडतोब या ठिकाणी यायचं आणि माईकशी संपर्क साधायचा. आयफेल सिटी आणि द्वारका सी यांनी क्रॉस करून घ्यायचं आहे. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे क्रॉस करून घ्यायचं. यानंतर होणारा सामना दोन्ही टीम अत्यंत तुल्यबळ टीम. संघर्ष 12 9 10. सुंदर असा फटका, अत्यंत सुंदर असा फटका संघर्ष पंगेश यांनी मारलेला सुंदर असा फटका. बाहेर द्वारका स्पोर्ट्स क्लब आयोजक टीमला विनंती आहे, बरेचसे आपले प्रेक्षक वर्ग हे उभे आहेत, त्यांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करून द्यायची. आपल्याकडे भरपूर खुर्च्या मंचाच्या डाव्या बाजूला शिल्लक आहेत. द्वारका स्पोर्ट्स क्लबचे आयोजक यानंतर होणारा सामना द्वारका स्पोर्ट्स क्लब सी विरुद्ध आयफेल सिटी खराबवाडी. सुंदर असा फटका संघर्ष 17 मोठावला 11 स्कोर झाला. सुंदर असा फटका. दुसरा बॉल द्या लोक. दुसरा बॉल आयोजकांना विनंती आहे त्वरित बॉल उपलब्ध करून आयफेल सिटी खराबवाडी या टीमचे खेळाडू शिवाजी भाले कुठे असतील त्यांनी ताबडतोब माईकशी संपर्क साधायचा. भाले साहेब कुठे असतील तुम्ही ताबडतोब माईकशी संपर्क साधायचा आहे.
आदिनाथ कडकणे कृपया माईकशी संपर्क साधायचा आहे. आदिनाथ कडकणे इकडे बघा. आदिनाथ कडकणे पॉइंट मिळाला तो संघर्षाला. 19-15 संघर्ष 19 लोणावळा 15. संघर्ष सेट पॉइंट. पाहूया पहिला सेट कोण जिंकतोय. सुंदर असा खेळ संघर्ष करून. पॉइंट मिळालाय तो लोणावळा टीमला. लोणावळा 16 संघर्ष 6 पॉइंट. सुंदर असा फटका परंतु बाहेर. आणि हा पहिला सेट संघर्ष वॉरियर्सने जिंकलेला आहे. संघर्ष वॉरियर्सने हा पहिला सेट या सामन्याचा जिंकलेला आहे. यानंतर खेळला जाणारा सामना द्वारका स्पोर्ट्स क्लब सी विरुद्ध IPM सिटी यांनी वॉर्मअप सुरू करायचे दोन्ही संघांनी. गजानन मोठे साहेब आपल्याला विनंती आहे, आपण माईकशी संपर्क साधायचा. द्वारका स्पोर्ट्स क्लब टीमचे आयोजक सुंदर असा फटका. तितकंच डिफेन्सही सुंदर होता परंतु बाहेर गेला. दोन्ही संघांचे 2-2 गुण झाले आहेत. पाहूया या सामन्यात कोण जिंकतोय. संघर्ष वॉरियर्स लोणावळा दोन्ही संघ तितके शिल्लक आहेत. पॉइंट जातोय तो संघर्ष वॉरियर्सला. संघर्ष वॉरियर्सचा महेश लोणावळा सॉरी
साईने मारलेला अत्यंत सुंदर असा फटका कडक. लोणावळा 5 आणि संघर्ष 2. सुंदर असा फटका अत्यंत सुंदर रवीने मारलेला उत्तुंग असा फटका. संघर्ष वॉरियर्स टीम अत्यंत जोशमध्ये खेळते. तितकीच सुंदर लोणावळ्याची टीम देखील. या सामन्यासाठी आवर्जून उपस्थित झालेले आहेत दैनिक प्रभातचे पत्रकार मयूर भुजबळ. आपले स्वागत. मी आपल्याला विनंती करतो मयूर भुजबळ आपण कृपया माहिती जवळ यायचे. आपला सन्मान केला जातो तो आपण स्वीकारायचा. दैनिक प्रभातचे पत्रकार मयूर भुजबळ. आपला सन्मान आयोजक टीमचे दीपक भाऊ मोरे हे करतील. या लोणावळा 8 आणि केळगाव 4. सुंदर असा डिफेन्स. गुणसंख्या झाली केळगाव 5 लोणावळा 8. सुंदर असा फटका. केळगावचा संघ काहीतरी कमाल करणार आणि कमबॅक करून हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करणार. सुंदर असा फटका परंतु बाहेर. सुंदर असा फटका महेश मारलेला सुंदर संघर्ष वॉरियर्स. लोणावळा 10 केळगाव 7. संघर्ष वॉरियर्स विरुद्ध लोणावळा असा हा सामना सुरू आहे. सुंदर असा फटका या ठिकाणी संघर्ष वॉरियर्सच्या प्लेयरने मारलेला आणि पॉईंट मिळते तो संघर्ष वॉरियर्सला. झालं चालू पाठवून द्या ग्रुपला. पॉईंट मिळाला तो लोणावळा संघाला.
केळगाव 9 लोणावळा 12 चुरशीचा हा सामना. सुंदर असा फटका साहिलने मारलेला. लोणावळा टीमचा साहिल लोणावळा 10 संघर्ष वॉरियर्स. लोणावळा 14 केळगाव 10. लिंक पाठवले लिंक पाठवले. केळगाव 12 लोणावळा 14. अत्यंत चुरशीचा हा सामना सुरू आहे. पाहूया या सामन्यात कोण पकड मिळतोय आणि कोण विजय मिळतोय. लोणावळा 15 केळगाव 12. अत्यंत रोमांचक स्थितीचा हा सामना. सुंदर असा डिफेन्स लोणावळा टीमकडून. आपल्याकडे फर्स्ट एड किट आहे. कुठल्याही खेळाडूला काही इजा न झाली असेल तर त्यांनी त्वरित या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. केळगाव 14 लोणावळा 16. अतिशय रंगतदार असा सामना आणि बाहेर लोणावळा 17 केळगाव 14. अत्यंत सुंदर असा डिफेन्स साहिलने तो साहिलचा खेळ सुंदर. लोणावळ्याचा संघ 18 आणि केळगाव 14. आत्महत्याच म्हणता येईल. लोणावळा 19 केळगाव 15. अत्यंत चर्चेचा असा हा सामना सुरू आहे.
यानंतर द्वारका स्पोर्ट्स क्लब सी विरुद्ध IPL सिटी खराबवाडी. दोन्ही संघांनी तयार राहायचं. दोन्ही संघ अत्यंत तुल्यबळ आणि खरोखर ही मॅच पाहण्यासारखी होणार आहे. सामना सुरू होतो. सुंदर असा फटका. अशा पद्धतीने सेट पॉइंट लोणावळा सेट पॉइंट. आणि अशा पद्धतीने पहिले हा सेट लोणावळ्याने जिंकलेला आहे.